शेगाव तालुक्यातील साडेगाव येथे 22 मे पासून ते 2 जून पर्यंत विलास रामकृष्ण पाटील यांच्या संकल्पनेतून व समस्त गावकऱ्यांच्या सहकार्याने बालसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे। या बालसंस्कार शिबिरात सध्या स्थितीत 30 विद्यार्थ्यांनी उपस्थिती दर्शवली असून गावातील अजून बालके शिबिरात उपस्थित होणार असल्याची माहिती आयोजकांच्या वतीने देण्यात आली आहे। शिबिरात सकाळी प्राणायाम, टाळ, मृदुंग, गायन, भजन विद्यार्थ्यांचं अंगात असलेले संस्कारी गुण या शिबिरात साकार होताना दिसत आहे। गावातून विद्यार्थ्यांकरिता दररोज अल्पोपहार येत आहे। त्याचसोबत विद्यार्थ्यांना संध्याकाळी दररोज जेवणाची व्यवस्था स्थानिक ग्रामस्थ मंडळी करीत असते। टाळ, मृदुंग व बालकाच्या तोंडून निघत असलेल्या हरिनामाच्या गजरात गावातील वातावरण भक्तिमय झालेले आहे। विद्यार्थ्यांना शिकवण्याकरिता गायनाचार्य हरिभक्त पारायण महाराज शिवशंकर माळी व मृदुंगाचार्य हरिभक्त पारायण एकनाथ महाराज यांनी विद्यार्थ्यांना घडवण्याकरिता वेळ दिलेला आहे। MCN न्यूज मराठी करिता चंदू पाटील, शेगाव ग्रामीण। जय हरी। आपल्या झाडेगाव येथील बाल सुसंस्कार शिबिर आजपासून दिनांक 22/5/2024 पासून आपल्या शिबिराला सुरुवात झालेली आहे। आपल्या शिबिराची सांगता 2 जून 2024 पर्यंत। आपल्या शिबिराचं सांगता 2/6/2024 या दिवशी आपल्या शिबिराची सांगता संपन्न होत आहे। तरी आपल्या शिबिरामध्ये जास्तीत जास्त संख्येने मुलं सध्याच्या परिस्थितीला म्हणजे सुरुवातीलाच जवळजवळ 30 मुलं आहेत, 30 विद्यार्थी आहेत आपल्या शिबिरामध्ये आणि अजून काही मुलं येणार आहेत। तर या शिबिरामध्ये शिक्षक वृंद आपले हरिभक्त परायण एकनाथ महाराज माळी झाडेगाव, त्याचप्रमाणे शिवशंकर महाराज माळी झाडेगाव हे तुम्हाला प्रशिक्षक म्हणून शिक्षकाचं काम आणि व्यवस्थितरित्या पार पाडून अत्यंत जिव्हाळ्यानं मुलांना विद्यार्थ्यांना घडवत आहेत, शिकवत आहेत। या शिबिरामध्ये प्राणायाम, त्याचप्रमाणे सकाळी 6 ते 9 प्राणायाम, 9 ते 11 पर्यंत गायन वादन, नंतर दुपारच्या टायमाला दुपारच्या सत्रामध्ये 3 ते 6 पर्यंत पावल्या, भरुड हे इत्यादी सगळे कार्यक्रम धार्मिक हरिपाठ सहित सार्वजनिक हरिपाठ सहित शिकवत आहे, शिक्षण घेत आहेत विद्यार्थी। तरी सर्वांनी या संधीचा बाल संस्कार शिबिराचा अत्यंत उपयोग घेऊन आपले जीवनाचं